मला असं वाटतं की जे चाललंय हे जातीयवादाचं विष पेरायचं. एका बाजूला मराठा समाज उचकवायचा, दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाज आणि तिसऱ्या बाजूला संविधानाचं भांडवल करून मागासवर्गीय बाबासाहेबांच्या अन्वयाला उचकवायचं, भीती घालायची. आणि या भीतीचा अतिरेक लोकसभेत झाला, तोच विधानसभेत होईल असं मला वाटतं. आणि ह्यालाच आणखीन एक प्रश्न की माझी बहीण, आता जर फॉर्म बघायला गेलात तुम्ही तर जे भाजपला मत देणारच नाहीत, मग मुस्लिम असतील किंवा एससीचे असतील, हेच लोक तिथं असतील. मग या सगळ्या योजना आणि हे सगळं विष, अहो तुम्ही हिंदू मुस्लिम भांडण, दलित सवर्ण भांडण, अहो दादा मुंडे आणि एखादा पाटील देशमुख आणि एखादा पठाण हे कुणीकडे घेऊन चाललो होतं, आपण कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असं वाटत नाही तुम्हाला? नाही, याच्यात 2-3 गोष्टी आहेत. एक गोष्ट जे तुम्ही म्हटलं की लोकांना भीती दाखवली गेली वगैरे, मला असं वाटतं की ही सगळी चूक भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाने केलेली आहे. कारण नसताना सीए आणि एनसीआरचा प्रश्न पुन्हा निवडणुकीत आणला गेला. मुसलमानांच्या मनामध्ये भीती निर्माण केली गेली आणि देश पातळीवर मुसलमानांनी ठरवलं की भारतीय जनता पार्टीला मतं द्यायची नाही. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीच्या काही विद्यमान खासदारांनी आणि मोठ्या नेत्यांनी भारतीय संविधानाबद्दल अत्यंत वादग्रस्त विधानं केले. 400 पार कशासाठी करायचं, तर 400 पार जर आपण झालो तर भारतीय संविधान बदलायला सोपं जाईल, अशा पद्धतीचा प्रचार भारतीय जनता पार्टीनेच केला. आणि त्याची भीती अशी स्वाभाविकपणे संविधानाचं मानणाऱ्या लोकांच्या मनात निर्माण झाली आणि त्याच्यामुळे अनुसूचित जाती जमातीमध्येही आक्रोश झाला. दुसरा राहिला मराठा समाजाचा विषय. तर मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे. सातत्यानं त्यांच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रामध्ये जे काही चालतं ते चालत होतं. आणि असं काही नाहीये की वसंतराव नाईक सारख्या बंजारा समाजाच्या माणसाने या राज्याचं 11 वर्षे सर्वाधिक काळ नेतृत्व केलं, सुशीलकुमार शिंदे साहेबांसारख्या माणसाने या महाराष्ट्रात नेतृत्व केलं, सुधाकर नाईक सारख्या माणसाने या महाराष्ट्रात नेतृत्व केलं, मनोहर जोशी सारख्या माणसानं महाराष्ट्रात नेतृत्व केलं, एवन देवेंद्र फडणवीस सारख्या माणसाने या महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे. आणि म्हणून कुठल्या तरी जातीचा प्रभाव आहे म्हणून त्यांचं ऐकलं जातं किंवा त्यांचा जातीवाद आहे असं मला वाटत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की या सगळ्या वादामध्ये तुम्ही जसं म्हणालात की योजना, तर योजनेमध्ये सरकारचीच चूक आहे की योजना सरकार जे घोषित करतं त्या योजना कोणासाठी असतात याचं काही निश्चित होत नाही. आता तुम्ही लाडकी बहीण योजना केली, मी आता वाचत होतो थोड्या वेळापूर्वी की त्याच्यातल्या अटी आणि शर्ती जर वाचल्या तुम्ही, त्याच्यातल्या अटी आणि शर्ती जर पूर्ण करायच्या असेल तर मग ही योजना बहिणीची योजना आहे की सावत्र बहिणीची योजना आहे इतका संशय यावा अशी ती योजना आहे. आणि म्हणून एकाच कुटुंबात ज्या 5-6 बहिणी आहेत किंवा अजून काय आहे असं किचकट सगळं ते निर्माण होणार आहे. मला वाटतं की ही निवडणुकाचा एक जुमला आहे असं मला वाटतं. ही काही योजना फार लोकांच्या कामाची वगैरे नाहीये. फक्त आता निवडणुकीमध्ये आपण वेगळं काहीतरी दिलं पाहिजे, लोकांचं लक्ष डायव्हर्ट केलं पाहिजे. तुम्ही बघताय की संगणकाच्या दुकानावर लागलेली रांग, त्या कागदासाठी डॉक्युमेंटसाठी लागणारे पैसे, या सगळ्यांचा व्यवहार अर्थकारण सगळं बघितलं गेलं असावं कदाचित त्याच्या पाठीमागे. आणि म्हणून ह्या योजना मला वाटत नाही यशस्वी होईल, पण सरकार काहीतरी योजना देत आहे आणि त्याचा फायदा सरकारला होणार आहे निवडणुकीत असा त्यांचा समज आहे. मला वाटतं विद्यमान सरकारने हे समजून घेणं गरजेचं आहे की तुम्ही कोणत्याही योजना आणल्या तरी या सरकारला त्या लोकांचं समर्थन मिळणार नाही ज्या लोकांनी हे ठरवलंय की तुम्हाला सत्तेत राहू द्यायचं नाही. आणि म्हणून तुम्ही हे सगळं करत असताना या ज्या देशातला जातीचा वाद, या देशातला धर्माचा वाद, या देशातला पंथाचा वाद बाजूला ठेवा आणि या देशातल्या सर्वसामान्य भारतीयाचं, शेतकऱ्याचं भलं कसं होईल, बेरोजगाराला उद्योग कसा मिळेल, ज्याच्या हाताला काम नाही त्याला काम कसं देता येईल असा विचार करा. शिकलेली पोरं जी 10 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही सत्तेत आले तेव्हा 20-22 वर्षाची जी पोरं होती, आएगा तो मोदी है तो मुमकिन है म्हणणारी पोरं आता म्हणतायत की नको, आता आपल्याला ते फसवलंय. म्हणजे ही पोरं जेव्हा परिपक्व झाली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मोदी या देशाचा ऑप्शन नाहीये, मोदी या देशाचा पर्याय नाहीये, तर या देशामध्ये सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारा हाच पर्याय आहे. आणि म्हणून देशात आता जे वातावरण होईल, इथून पुढे ज्या निवडणुका होतील त्या काँग्रेस आणि काँग्रेस सहयोगी पक्षाच्या हिताच्या होतील अशी स्थिती आहे.